आपलं धन्यवाद देऊ शकतो. दुसरा एक विषय मला नंतर आठवला की सगळेजण अव्यक्त आणि अव्यक्त मुरली ऐकत असतात. अव्यक्त मुरली झाल्यानंतर बाबांचं सांगून झाल्यानंतर बाबा विचारताय अब क्या करना है. ऐकले सर्वांनी? अब आगे क्या करना है. कोण असतं असं म्हणणार? या सृष्टीचा चालन करता पालन करताय, तिन्ही काळांना जाणणार आहे, पुढे काय करायचं हे माहिती आहे, तरी सुद्धा बाबा विचारतात की अब आगे क्या करना है. त्याच्यातून काय प्रश्न होतं? परमात्मा किती निरअहंकारी. बच्चांना विचारते अब आगे क्या करना है, हे त्याच्या निरअहंकारितेचं प्रमाण आहे. आपल्याला विचारता ना, आता आपण विज्ञानाचे विद्यार्थी, विज्ञान युगात राहतो, विज्ञानाचे विद्यार्थी म्हणजे प्रत्येक गोष्टीला आपल्याला काय लागतं? सिद्ध करायला. दाखवा कुठे आहे परमात्मा, दाखवा परमात्म्याचं गुण अहंकारी आहे. तर हे प्रमाण सप्रमाण सिद्ध होत की निरअहंकारिता काय. मग आता आपण सर्वजण बघतोय अब क्या करना है, हे आपल्या सर्वांचाच प्रश्न असतो. तसा परमात्म्याचा आहे, बाबांचा आहे. आता सर्वांना माहिती आहे कुठला समय सुरू आहे. सृष्टीच्या रंगमंचावर आता कुठला वेळ सुरू, कुठली वेळ सुरू आहे? संगम युगाची. संगम युगाचा पण शेवट आणि कलियुगाचा पण शेवट. बरोबर? सर्वजण ऍग्री करता, मानतात की कोणाला अजून राहायचंय 400-500 वर्ष. या संगम युगाच्या हे शेवटचे क्षण सुरू आहेत. या कलियुगाचे हे शेवटचे क्षण सुरू आहेत. अच्छा, मग जेव्हा शेवटचे काही क्षण असतात, एखादा कार्यक्रम असतो, कार्यक्रम घेतला जातो, तर शेवटच्या वेळेस कुठला काय असतो कार्यक्रम? कार्यक्रमामध्ये शेवटी काय असतं? आभार प्रदर्शन असतं. बरोबर? नाटक असतं. नाटकाला शेवटाला काय असतं? नाटक सगळ्यांनी बघितलं असतं. शेवटाला काय असतं नाटकाच्या? सगळेजण स्टेजवर येतात. बरोबर? सिनेमा बघितला असेल, पिक्चर बघितला असेल सर्वांनी, शेवटी काय असतं? काय असतं शेवटी? शेवटीचा क्लायमॅक्स असतो. बरोबर? सगळं काही ओपन होतं, काय झालं, काय सुरू आहे, काय नाही. मग या सृष्टीरूपी रंगमंचावर सुद्धा शेवटचा अंक सुरू आहे. या सृष्टीरूपी रंगमंचाचा शेवटचा अंक आहे. तुमचा, आमचा, सर्वांचा शेवटचा अंक. मग काय करायला हवं आपण? आता तुम्ही सांगा काय करायला पाहिजे? शेवटच्या अंकात काय असतं? तुम्ही सांगितलं कार्यक्रमाचा शेवट काय असतो? आभार प्रदर्शन असतं. कोणाकोणाचे आभार मानले जातात? त्या सर्वांचे जे ते कार्यक्रमामध्ये त्यांनी आपला सहभाग नोंदवला. बरोबर? मग या सृष्टीरूपी रंगमंचावर जर शेवटचा अंक सुरू आहे, सृष्टीरूपी रंगमंचाचा
आमचाही शेवटचा अंक आहे, आमचाही आमचा पार होता आत्म्यांचा, सर्वजण मानतात आत्म्याचा पार होता. या आत्म्यांच्या पाठचा सुद्धा शेवटचा अंक सुरू आहे. अशा वेळेस काय करायला हवं? आभार प्रदर्शन करायला हवं. कोणाकोणाचं आभार प्रदर्शन करायला हवं? समजा मी आत्मा आहे, मी कोणाकोणाचं आभार प्रदर्शन करायला हवं? या सृष्टीरूपी रंगमंचावर 84 जन्म घेतल्यानंतर 84 जन्मात जेवढे कोणी संबंधी, सगळे सोयरे, मित्र, आप्तेष्ट, माझ्यासोबत माझ्या त्या जीवनामध्ये असणारे उपयोगी पडलेले सगळ्या वस्तू, पाची तत्व, पशु पक्षी, झाड झुडप, प्राणी, या सर्वांचा आभार मी मानलं पाहिजे. 84 जन्म इथे राहिलो, या सृष्टीवर वेगवेगळ्या रूपांनी राहिलो, वेगवेगळे शरीर धारण केले, वेगवेगळ्या आत्म्यांच्या संपर्कात आलो. त्या सर्व आत्म्यांना या जन्मातल्या नाही, या जन्मातले मातृपिता ते आत्मे आहेतच, पण याच्या अगोदरच्या जन्मात, त्याच्या अगोदरच्या जन्मात नाही माहिती कोण आहे. तर आपण या 84 जन्मामध्ये जे कोणी आपले संबंधी राहिलेले आहेत, संबंधित होते, मला सांगा, या जन्मात जर मी एक कुत्रा पाळला असेल, मागच्या जन्मात कदाचित पाळला असेल, त्या कुत्र्याची आत्मा सुद्धा, त्या कुत्र्याकडून मी प्रेम घेतलं असेल, सुख शांती आनंद या शक्तीचा उपयोग केला असेल, त्याचा सुद्धा आभार मानलं पाहिजे. मानलं, कारण आत्म्यांमध्ये काय म्हटलं, 7 शक्ती आहेत. पहिली शक्ती आहे स्नेह, प्रेम. बरोबर, प्रेम द्या आणि प्रेम घ्या. का आपण एक दुसऱ्यांसोबत राहतो, एक दुसऱ्यांसोबत का राहतो? ही मला भेटली नाही किंवा तो मला भेटला नाही तर मला आनंद होत नाही, आनंद चांगलं वाटत नाही. का? कारण मी माझं तिच्यावर किंवा त्याच्यावर प्रेम असतं. तर आत्म्यांची जी देवाणघेवाण असते ना, ही 7 गुणांची देवाणघेवाण. पहिलं आहे प्रेम किंवा स्नेह, दुसरं आहे पवित्रता, शुद्धता, पावनता, स्वच्छता, नंतर सुख, तिसरं आहे सुख, चौथं आहे शांती, पाचवं आहे आनंद, सहावं आहे शक्ती. तर स्नेह, पवित्रता, सुख, शांती, आनंद आणि या 7 गुणांची देवाणघेवाण. तुमची आमची इथली देवाणघेवाण कुठली आहे? धनधान्याची आहे किंवा पैशाची? आत्म्याची देवाणघेवाण कुठली आहे? या 7 शक्तींची देवाणघेवाण. मग 84 जन्म आम्ही ही देवाणघेवाण केलेली आहे. का एखादा व्यक्ती आपला मुलगा म्हणून आपल्या घरी येतो? का एखाद्या व्यक्तीसोबत आपलं लग्न जमतं, त्या व्यक्तीसोबत का जमतं? तर मागील जन्मात आम्ही या 7 गुणांपैकी कुठला तरी गुण त्याचा उपयोगात आणला. हा कर्माचा हिशोब आहे. मग 84 जन्म आम्ही या सगळ्या या भूतलावर असलेल्या प्रत्येक आत्म्याचा कशा ना कुठल्या ना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रूपाने जी पण या भूतलावर गोष्ट आहे त्याचा उपयोग केलेला आहे. आणि तो उपयोग केलेला असल्यामुळे जेव्हा बाबांनी सांगितलं की शेवटचा अंक सुरू आहे, तुम्हाला एक संधी आहे, कारण तुम्ही बाबाला ओळखलेला आहे आणि समयाला ओळखलेला आहे, तुम्हाला एक संधी या सृष्टी रंगमंचावर उपलब्ध झालेली आहे. ड्रामामुळे
परमात्म्यामुळे आणि तुमच्या शुद्ध शुभ कर्मांमुळे. कुठली संधी आहे ती? आभार प्रदर्शन करायची संधी मिळाली. म्हणून प्रत्येकाने, आणि त्याला त्याची विधी पण बाबांनी सांगितली. तर बाबांनी संधी पण तुम्हाला उपलब्ध करून दिली आणि बाबांनी विधी पण सांगितली. विधी काय? बच्चे, स्वयं को आत्मा समझो और सभी को आत्मा समझकर बाबा से शक्ति लेकर उनका दान करो. ये विधी. जे आभार प्रदर्शन का करायचं हे पण सांगितलं, आभार प्रदर्शनाची संधी पण उपलब्ध करून दिली आणि आभार प्रदर्शनाची विधी पण सांगितली. फक्त आता आम्हाला काय करायचं? त्या विधीची अंमलबजावणी करायची आहे. सो आमच्याकडे जो वेळ उपलब्ध आहे तो आम्हाला आभार प्रदर्शन करायचं आहे. ज्यांनी सहयोग केला, ज्या झाडांनी, ज्या फुलांनी आनंद दिला, ज्या फुलांनी, त्या फुलाची, ज्या आत्म्यांनी त्यांच्या या सृष्टी रंगमंचाचा काही काळ तुझ्यासोबत घालवला. कोणी 50 वर्ष घालवले असतील, कोणी 100 वर्ष घालवले असतील, कोणी 200 वर्ष घालवले असतील, 2-3 जन्म कोणीतरी आपल्या सोबत राहिला असेल. कुठली आत्मा है ना? तर जेवढा पण समय त्या आत्म्यांनी आपल्या सोबत घालवलेला आहे त्याला थँक्स म्हटलं पाहिजे का? आपल्या बसमध्ये एखादा व्यक्ती आपल्याला बाजूला जायला देतो, आपण त्याच्यासोबत 1 तासाभराचा प्रवास करतो, त्याला आपण खूप खूप धन्यवाद म्हणतो. मग या आत्म्याने आमच्या वेळेस आमच्यावर अनेक वर्ष घातलेले असतील तर त्याचा आभार प्रदर्शन करायला पाहिजे का? करायला हवं. म्हणून योग भट्टीमध्ये आमचा स्वार्थ काय? स्वार्थ की ज्यांनी आम्हाला सहयोग दिला, पशु पक्षी प्राणी, त्याच्यानंतर झाडं झुडपं आत्मे, या सर्वांचं थँक्स, या सर्वांचं धन्यवाद आम्हाला करायचं. करूया? आवडेल सर्वांना थँक्स करायला? चला पुढचे 5 मिनिटं त्या सर्व आत्म्यांना इमर्ज करायचं, 5 तत्वांना इमर्ज करायचं आणि त्यांना इमर्ज करून बाबा मला शक्ती देत आहे, माझ्या आत्म्यामध्ये त्या 7ही शक्ती मिळत आहे आणि त्या शक्ती मी त्या आत्म्यांना देतोय, त्यांच्याकडून घेतले. आमचा जो हिसाब किताब म्हणतो आपण कर्माचा, तो कसा बनलाय? तो या 7 गोष्टींमुळेच बनलाय. एखादा मुलगा म्हणून का जन्माला येतो? कारण त्याचं प्रेम आम्ही घेतलंय ते आत्म्याचं अगोदरच्या जन्मात, त्याचं प्रेम आम्हाला रिटर्न करायचंय म्हणून या जन्मात तो मुलगा म्हणून येतो आणि मग आम्ही आई बनून त्याच्यावर प्रेम करतो. बरोबर ना? काय रिटर्न मागितलंय त्यांनी तुम्हाला? पैसे नाही मागितले. काय मागितलं? तुम्ही प्रेम दिलं, त्याचं रिटर्न त्याला मिळालं की तुमची आणि त्याची हिसाब संपला की तुम्ही तुमच्या दुसऱ्या मार्गाला जाता, तो त्याच्या दुसऱ्या मार्गाला. मग म्हणतो ना बाबा माझी आई माझी लहानपणीच गेली. का गेली? कारण तुला जेवढं प्रेम अपेक्षित होतं, तुझ्याकडून जेवढं घेतलं होतं तेवढं दिलं आणि ती पुढच्या प्रवासाला निघाली. ज्याचं राहिलं होतं त्याला द्यायला निघाली. त्यामुळे जे आत्म्या ज्यांचं राहिलंय हिसाब किताब ते आता योगाच्या माध्यमातून सुरू होईल. ठीक आहे ना? कर्माचा हिशोब समजला, आमची देवाणघेवाण समजली, बँक अकाउंट समजलं, बँकेमध्ये आमच्या नावावर कर्ज काय आहे ते समजलं. कर्ज फेडूया का? सगळेजण कर्ज फेडायचे राहिले ना? चला कर्ज फेडूया.
शरीर रिलॅक्स सोडायचं आहे. स्वयं एक आत्मा आहे असं समजायचं. या देहातून स्वतःला फ्री करायचंय. हळूहळू या पाचही तत्वांच्या शरीरातून बाहेर पडून वर आकाशाकडे झेपावत आहे. सूर्य, चंद्र, तारा यांच्या पार माझं धाम, परमधाम, तिथे पोहोचली. शिवबाबांची 7 शक्तिरूपी किरण, सप्तरूपी किरण माझ्यावर पडलं. मी आत्मा ते सर्व शक्तिरूपी किरण किंवा ते सर्व शक्ती ग्रहण करते. या आत्मा शक्ती